आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे। यशोमतीताई, तुम्ही काँग्रेसवर बोला, दिवसावर बोला, तुम्ही माझ्या नणंदबाई आहात, एवढी काळजी भारतीय जनता पार्टीची करू नका, असं नवनीत राणा म्हणाल्या। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक झाली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे, त्याच अनुषंगाने ही बैठक झाल्याची चर्चा आहे। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदीप गारटकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत गारटकरांनी पक्षप्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील वैचारिक मतभेदांमुळे प्रदीप गारटकरांनी पक्ष सोडल्याच्या चर्चा आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी जागांवर समाधान मानावं लागल्यानं चंद्रकांत खैरेंनी दुःख व्यक्त केले। भाजप आणि शिंदे गटानं कोट्यवधी रुपये वाटले, त्यामुळे लोक इकडे तिकडे फुटले, त्यामुळेच हा पराभव झाला आहे, असंही विधान खैरेंनी केलंय। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एका हाती सत्ता मिळवली आहे। 52 जागांवर विजय मिळवत भाजप राष्ट्रवादीच्या युतीनं महानगरपालिकेवर झेंडा फडकवला। यामध्ये भाजपचे सुजय मोहिते हे सर्वात तरुण नगरसेवक ठरले। सुजय मोहितेंचं वय 25 वर्ष आहे। रश्मी ठाकरे यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन केले। शिवाय नगरसेवकांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांचंही रश्मी ठाकरेंनी आभार मानले। रश्मी ठाकरे येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। कल्याण डोंबिवली महापालिका पॅनल क्रमांक 6 क मनसेच्या उमेदवार स्वप्नाली विनोद केणे यांचं शर्मिला ठाकरेंनी औक्षण केलं। स्वप्नाली केणे मशाल चिन्हावर निवडणूक लढत होत्या आणि विजयानंतर त्या शिवतीर्थवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या विजयानंतर शिवसेना भाजपला नागरिकांनी घवघवीत यश दिले। आता महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि काँग्रेसचे समविचारी पक्ष प्रयत्न करणार, असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलंय। ज्या समविचारी पक्षांचे नगरसेवक निवडून आले ते आमच्या संपर्कात आहे, असंही कदम यांनी म्हटलंय। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांच्या टीकेला आमदार रवी राणांनी प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीची फार काळजी आहे। काही महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा आमदार रवी राणांनी केलाय। साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषदसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी मुलाखतीविषयी माहिती दिली आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुती व्हावी ही प्रामाणिक इच्छा असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व उमेदवार निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये येण्याच्या सूचना दिल्या। पुढील 3 दिवस या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्येच असणार आहे। एकनाथ शिंदे सुद्धा नगरसेवकांची भेट घेणार आहेत। महापालिकेनंतर सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे। मुलाखतींसाठी आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार गोपीचंद पडळकरांसह इतर नेते उपस्थित होते। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलंय। नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आहेत। बीडमध्ये जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय। सोलापूर धुळे महामार्गाजवळ एका कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळलाय। राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा असा संशयास्पद मृत्यू झाल्यानं पोलीस हा घातपात तर नाही ना, या अनुषंगानं तपास करतायत। अमरावती महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या काही गोष्टीत तिकीट वाटपामध्ये घोळ झालाय, अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। पूर्वीपेक्षा कमी जागा विजय झाल्यानंतर तिकीट वाटपाचा परिणाम झाल्याचं वक्तव्य करत संबंधित गोष्ट आमच्या नेत्यांना सांगणार असल्याचं नवनीत राणांनी स्पष्ट केलं।
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमनं मायक्रो प्लॅनिंग केली होती अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे। पूर्वी आम्ही कोणालाही एबी फॉर्म देत होतो, यावेळी आम्ही ॲप्लिकेशन आणि बायोडाटा मागितला होता आणि रीतसर सगळ्या उमेदवाराच्या मुलाखती घेतल्याचं जलील यांनी म्हटलंय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यातून दीपक बोराडे धनगर आंदोलन